यानंतर सांघिक प्रथम महाराष्ट्रीय कलोपासक पुणे पुरस्कृत पुरुषोत्तम करंडक एकांकिका ऑफलाईन। महाविद्यालयीन जीवनात अत्यंत मानाची समजल्या जाणाऱ्या पुरुषोत्तम करंडकाच्या चिपळूणला झालेल्या विभागीय फेरीत कुडाच्या संत राऊळ महाराज कॉलेजनं सादर केलेल्या ऑफलाईन या एकांकिकेनं आपलं नाव कोरून इतिहास रचलाय। सांघिक विजेतेपद सोबतच उत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनय स्त्री आणि पुरुष अशी 3 वैयक्तिक पारितोषिकं सुद्धा या टीमनं पटकावली आहेत। केदार सामंत यांनी ही एकांकिका दिग्दर्शित केली होती। या एकांकिकेच्या टीमसोबत स्काय न्यूज टुडे चॅनलच्या टीमनं संवाद साधलाय आणि त्यातूनच या यशस्वी एकांकिकेचा प्रवास उलगडत गेलाय। पाहूयात। नमस्कार, आम्ही संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे विद्यार्थी यंदा पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत आम्ही आमची एकांकिका उतरवली होती। आमच्या एकांकिकेचं नाव आहे ऑफलाईन। एकांकिकेचे लेखक आहेत डॉक्टर चंद्रकांत शिंदे। तर पुरुषोत्तम करंडक स्पर्धा ही खूप महाविद्यालयातील खूप मानाची स्पर्धा असते आणि यंदा प्राथमिक फेरीत महाविद्यालयाने आम्ही प्रथम क्रमांक मिळवला आहे आणि पुरुषोत्तम करंडक विभागीय प्रथम आम्ही कुडात घेऊन आलो आहे, सिंधुदुर्गात प्रथम आम्ही आणला आहे। तर पुरुषोत्तम करंडक स्पर्धेबद्दल सांगायचं झालं तर ही स्पर्धा महाराष्ट्र राज्यात होते। महाराष्ट्रातील 5 केंद्र त्यातून सगळ्या जिल्ह्यातील कॉलेज कॉम्पिटिशनसाठी उतरतात। प्राथमिक फेरी होते आणि त्या प्रत्येक केंद्रावरून 4-4 एकांकिका सिलेक्ट केल्या जातात आणि त्या फायनलला जातात। तर यावर्षी आम्हाला महाअंतिम फेरीत जाण्याची संधी मिळाली आहे आणि आता आम्ही ती महाअंतिम फेरी आता डिसेंबरमध्ये होईल पुण्याला। तर त्याच्यासाठी आम्ही तयारी करत आहोत। इतर एकांकिका स्पर्धा आणि ही एकांकिका स्पर्धा वेगळेपण काय असतं? इतर एकांकिका स्पर्धा असतील किंवा ही स्पर्धा, तर ह्या स्पर्धेतलं वेगळेपण असं आहे की ह्या ठिकाणी तुमच्या नेपथ्याला किंवा म्युझिकला मार्क नसतात। इथे फक्त तुमचं अभिनय, लेखकाने लिहिलेली स्क्रिप्ट आणि दिग्दर्शन एवढ्याच गोष्टींना गुण असतात आणि ही स्पर्धा फक्त तुमच्या अभिनयाच्या जोरावर पूर्णपणे अवलंबून असते। तुम्ही अभिनय कसा करताय आणि ह्या सगळ्या गोष्टींवर इथे नंबर काढले जातात किंवा पारितोषिकं दिली जातात। आणि टाइम लिमिटचं काय? पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत 1 तास लिमिट असते कुठल्या एकांकिकेला। ते एकांकिका 1 तास त्यांना लिमिट असतो की त्या 1 तासात तुम्ही तुमचे लाईट्स सेट असेल हे सगळं करून तुम्हाला एकांकिका सादर करायची असते। ते 60 मिनिटाच्या वर एकांकिका तुमची गेली तर ती डायरेक्ट डिबार होते। 60 मिनिटाच्या आत ही एकांकिका संपली पाहिजे अशी त्यांची अट असते। ओके, या स्पर्धेमध्ये तुम्हाला आणखी कुठली पारितोषिके मिळाली सांघिक सोडून? ह्या स्पर्धेमध्ये आम्हाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून एक पारितोषिक, ते कोणाला मिळालं? सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून मला मिळालं पारितोषिक सोम कुडाळकर आणि तसंच सर्वोत्कृष्ट अभिनय नैपुण्य म्हणून मला पारितोषिक मिळालं। त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट अभिनय आमची सानिका कोंडे हिला मिळालंय आणि सांघिक प्रथम आम्हाला मिळालं। तुला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून या विभागात तू ठरली आहेस, काय वाटतंय तुला याबद्दल? निश्चितपणे आनंद तर खूपच होतोय, कारण गेल्या 2 वर्षात आम्ही एकांकिका स्पर्धेला उतरवलेली पण तिथे आम्हाला विशेष असं यश काही मिळालं नव्हतं। यावर्षी जेव्हा स्क्रिप्ट पहिल्यांदा बघितली त्यात मेन रोल होता आणि छान होता स्क्रिप्ट, रोल पण खूप सुंदर होता। त्यामुळे तेव्हाच ठरवलेलं की ही एकांकिका खूप भारी करायची आणि नंबर घेऊनच यायचा आणि तेच मनाशी ठरल्याप्रमाणे एकांकिका स्पर्धेत यावर्षी आम्ही प्रथम क्रमांक मिळवून आलो। तसेच वैयक्तिक पारितोषिक सुद्धा भरपूर मिळाली आम्हाला, त्यामुळे खूप जास्त आनंद होतोय। जसं सोहमने म्हटलं की यासाठी 60 मिनिटांचा वेळ असतो आणि 60 मिनिटांमध्ये सगळं आवरायचं असतं आणि स्टेज पुन्हा रिकामं करून द्यायचं असतं। तर हे जे लाईट्स ॲडजस्ट करणं, म्युझिक ॲडजस्ट करणं आणि ते सगळे जो नेपथ्य लावणं आणि परत ते काढणं, हे सगळा जो प्रकार आहे ते बॅकस्टेज कलाकार म्हणून त्याची भूमिका खूप महत्त्वाची असते। तर ते तुम्ही कशी पार पाडली? तर सर्वप्रथम म्हणजे ह्या वर्षी आमच्याकडे
टोटल म्हणजे मुलांची 11ची टीम होती. खरं म्हणजे 11 जण नाही होते यात, व फक्त आमचे ऑनस्टेजचे जे 5 कलाकार होते ते 5 कलाकारांमध्ये एक आमच्याकडे म्हणजे स्त्री पात्र होतं ते नव्हतं. त्यामुळे आमच्याकडे ऑनस्टेज प्लस बॅकस्टेजची टीमच नाही होती पहिली. म्हणजे बॅकस्टेजमध्ये मी आणि जर निखिल, म्हणजे माझ्याकडे ध्वनी संयोजन आणि निखिलकडे लाईट ही सोडली तर आमच्याकडे नैपथ्याला फक्त 2च मुलगे होते. आणि जर तुम्ही जर एकांकिकेचं नैपथ्य समजा जर तुम्हाला कधी एकांकिका बघायची वेळ भेटली तर त्यावेळी जर तुम्ही नैपथ्य बघाल तर पूर्ण घराचा सेट आहे आणि तो सेट लावायला म्हणजे एवढं कष्ट लागतं ना की ते पूर्ण त्या वॉल्स आणि उभं करणं. तर ह्यासाठी आम्हाला नैपथ्यासाठी खूप मुलांची गरज होती. आणि त्या प्रकारे आम्ही जेव्हा आमच्या कॉलेजमध्ये सांगितलं तर त्यामधनं आमचे मित्रांमधनं चैतन्य सातार्डेकर, अवधूत आचरेकर, निनाद राऊळ आणि प्रभाकर घाटकर ही मुलं आम्हाला म्हणजे आमच्या मित्रातनं मिळाली. आणि ह्या मुलांना सहसा तेवढा काही नैपथ्याचा अनुभव नाही होता. तर आणि पुरुषोत्तम करंडकचा एक नियम असतो की सर्व ज्या गोष्टी असतात त्या मुलांनीच करायच्या असतात. त्यामध्ये कोणत्याही अनुभवी व्यक्तीचा हात हा घेऊ शकत नाही, आम्ही सहभाग घेऊ शकत नाही. त्यामुळे आमची ही जी प्रॅक्टिस होती ती आम्ही आधी म्हणजे गणपतीच्या सुट्टीमध्ये आम्हाला वेळच आधी मुळात कमी भेटला. त्यामुळे पहिलं आधी ब्लॉकिंग करण्यात नाही म्हटलं तरी 7-8 दिवस घेतले आणि फक्त शेवटचे 4 दिवस होते ज्या 4 दिवसात या मुलांनी इतकी मेहनत घेतली की जे आमचं नैपथ्य होतं पुरुषोत्तम करंडकला, जिथे आम्हाला ते स्टेजची आम्हाला प्रॅक्टिसच नाही होती. आम्ही बाबा वर्दमला प्रॅक्टिस केली पण आम्हाला त्या स्टेजची प्रॅक्टिस नसल्यामुळे तिथे विंग किती जवळ घ्यायच्या आणि त्यात किती सेट लावायचे हे आम्हाला माहिती नव्हतं. पण ह्या मुलांनी ते पहिल्या 10 मिनिटात नैपथ्य लावून लाईट सेट करून आम्ही ती एकांकिका स्टार्ट केली आणि ती एकांकिका आम्ही 1 तासाच्या आत वेळेच्या अभावी पूर्ण केली आणि आज आम्हाला सांघिक प्रथम भेटला आहे. त्याबद्दल त्यांच्या कष्टाचा चीज झाला असं मला वाटतं. यामध्ये तुला साथीदार कोण होते बॅकस्टेजला, आणखी कोण कोण होते तुझ्यासोबत? बॅकस्टेजला म्हणजे माझ्याकडे ध्वनी संयोजन होतं, निखिल पांचाळकडे लाईट्स होत्या आणि नैपथ्य जे बसवलं आहे त्यात प्रभाकर घाटकर, त्याच्यानंतर निनाद राऊळ, चैतन्य सातार्डेकर आणि अवधूत आचरेकर अशी आमची टीम आहे. त्याबद्दल आणखी एक मला जाणून घ्यायला आवडेल की मी जेव्हा तुम्ही रिहर्सल बघायला आले होते दोन्ही दिवशी मी एक ऑब्झर्व केलं होतं की तुम्ही एक गाणं लावायचा. हां, ट्रॅक आला तुम्ही ट्रॅकच्या पार्श्वभूमीवर तुमचं नेपथ्य लागायचं, ते कन्सेप्ट काय होती? ते म्हणजे कसं असतं की पहिला जो नैपथ्य लावताना गोंधळ असतो, हा गोंधळ कुठेतरी आपला गोंधळ लोकांना समजून येऊ नये की काय धांदल होते तिथे. आणि कसं असतं की कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही गणपतीच्या नामस्मरणाने केली तर ती गोष्ट पुढे चांगलीच होते. हा एक हेतू असल्यामुळे आम्ही तो गणपतीचं जे गणराया आहे तो ट्रॅक मी निवडलेला आणि तो ट्रॅक बरोबर 10 मिनिटाचा आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलात तर ते गाणं संपेपर्यंत जसं आम्ही वेळ धरून चाललेलो की 10 मिनिटाच्या आत नैपथ्य बसावं, त्यामुळे आम्ही तो 10 मिनिटाचा ट्रॅक धरला आणि त्या 10 मिनिटाच्या ट्रॅकमध्येच आमचं नैपथ्य लावून व्हायचं आणि एक त्यातनं मोटिवेशन भेटायचं की बाबा आता हे गाणं लागलं आहे, आम्ही ट्रॅक सुरू केला आहे आणि आता हा ट्रॅक संपल्यानंतर जे आमचं पुढे जे काही कलाकार ऑन स्टेज करतील हे चांगलंच होणार आहे आणि ह्यातनं आम्हाला चीज भेटणार आहे. त्यासाठी हा ट्रॅक आम्ही निवडलेला. आयडिया कोणाची? हे आता कसं विषय होता की गणराया हे गाणं आम्ही आधीपासून यूज करतोय, बट आमचे जे जुने कलाकार होते जय कुडाळकर आणि अनंत पाटकर यांच्यापासून आम्ही ही सुरुवात केली आहे की ते पण त्यावेळी हाच ट्रॅक वापरायचे आणि ह्याच्यामुळे आम्हाला जे ऑनस्टेज मोटिवेशन भेटायचं त्यामुळे आम्ही हा ट्रॅक कंटिन्यू केला आहे, चालू राहिले. हो, मला असं समजलं की तुझी या एकांकिकेमध्ये एंट्री ऐत्यावेळी झाली, तू आजच्या पुढे काही काम केलं नव्हतं आणि तू डायरेक्ट जी आलीस तीच नंबर घेऊन गेली. जबरदस्त एंट्री झाली. कसं वाटतंय? खरं म्हणायचं तर करंडक मिळाला त्याचा खूपच आनंद आहे. खरं सांगायचं तर नाटकाशी माझा ह्याआधी कधीच संबंध आला नाही आणि मला खरं तर माहीत पण नव्हतं की आमच्या कॉलेजमध्ये पुरुषोत्तम करंडक नावाची अशी स्पर्धा होते आहे. गणपतीच्या 3ऱ्या दिवशी काहीतरी मला सानिका आणि आदित्यचा कॉल आला की अशी अशी आम्हाला पात्र हवी आहे आई म्हणून, जी आम्हाला मिळत नाही आहे, तू येशील का? मी म्हटलं की कॉलेजची स्पर्धा आहे, जाऊया, काहीतरी नवीन अनुभवायला मिळेल. आले आणि मला या अगोदर मी कधीच ॲक्टिंगमध्ये काहीच माझा रोल नव्हता, काहीच हे केलेलं नाही. भीती वाटत होती की जमेल नाही जमेल, पण मला सानिकाने आणि हे जे बाकीचे जे आहेत आमचे त्यांनी मला सांभाळून घेतलं आणि झालं, नीट झालं सगळं. अनुभव खरं तर आधी भीती वाटली, परत आमचे जे दिग्दर्शक होते ते पण आम्हाला ओरडायचे वगैरे, जरा नाही व्हायचं आधी स्टार्टिंगला जमलं नाही वगैरे, पण सानिकाने सांभाळून घेतलं
घेतलं सगळं. तिने मला खूप चांगलं गाईड केलं आणि त्याच गायडन्समुळे आम्हाला ते शक्य झालं. या एकांकिकेमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका जी मोमो जो गेम अरेंजर असतो त्याची तू करतोस. आणि एकांकिकेमध्ये बघितलं तर सगळे संवाद इंग्लिशमध्ये आहेत. त्या ती भूमिका करताना काही वेगळा विचार केला होतास का? माझं नाव आदित्य राणे. वेगळा असा विचार काही नव्हता, पण ॲक्च्युली मी इंग्लिश मिडियमचा असल्यामुळे तो इंग्लिशचा तसा डिफिकल्ट पार्ट काही नव्हता आणि विचार केलेला की प्रथम करायचं आहे आणि केलं. आणि त्याचं जे मॅनरिझम होतं, त्या कॅरेक्टरचं जे मॅनरिझम होतं ते तुला कोणी दिग्दर्शकाने सांगितलं की ते तूच ते डेव्हलप केलं? मॅनरिझमसाठी मला सानिकाने गाईड केलं, दिग्दर्शकाने पण गाईड केलं, सोहम पण होताच. सर्वांनीच गाईड केलं आणि ते मॅनरिझम ऑटोमॅटिकली उतरत गेलं. सोहम, मी परत तुझ्याकडे येतो की ही एकांकिका त्याच्यामध्ये काय एवढं विशेष आहे जे लोकांना भावलं, परीक्षकांना भावलं आणि तुम्ही कोकण विभागात या नंबरात आला, या एकांकिकेचा विषय काय, त्याविषयी काय सांगशील? तर प्रथम आमचे दिग्दर्शक केदार सामंत यांनी ही स्क्रिप्ट स्पेशली लेखकाकडनं लिहून घेतली आहे. आमचे लेखक अमरावतीचे आहेत, त्यांच्याकडनं त्यांनी आजच्या रिसेंट विषयात मुलांच्या जीवनात काय चाललं ह्या विषयावर काहीतरी लिहून द्या असं म्हणून सरांनी त्यांच्याकडनं ती स्क्रिप्ट लिहून घेतली. तर डॉक्टर चंद्रकांत शिंदेंनी ही स्क्रिप्ट लिहिली. त्यांना हा विषय खूप जवळचा वाटला, कारण सध्याच्या युगात मोबाईल हा खूप म्हणजे सगळ्यांचा जीवन मरणाचा प्रश्नच झालेला आहे. म्हणजे मोबाईलशिवाय माणूस जगू शकत नाहीच, पण त्याचा वापर कितपत केला पाहिजे किंवा तो कितपर्यंत केला तर त्याचा फायदा होईल आणि त्याचे तोटे होतील हे समजून घेतले पाहिजे. आताच्या वयात मुलं म्हणजे कॉलेजची मुलं शक्यतो जास्त फोनमध्ये गुंतलेली असतात. मग त्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा पार्ट असतो तो म्हणजे गेम्स. पण गेम्स खेळताना सुद्धा वेगवेगळे गेम्स आलेले आहेत. त्यामध्ये असे काही गेम्स आहेत जे आपल्याकडे बॅन केले जातात, कारण त्या गेम्समुळे खूप नुकसान होतं मुलांचं. त्यातलाच एक असा गेम आहे तो म्हणजे मोमो. त्या मोमो गेममध्ये ती एक जी मुलगी आहे ती त्या मुलांना काहीतरी चॅलेंज देते, म्हणजे विचित्र चॅलेंज असतात, ते खूप विचित्र असतात. आणि त्या गेमशी मुलं इतकी ॲडिक्ट होतात की त्या गेममध्ये त्यांना वाटतं की हेच सगळं खरं आहे आणि आपल्याला हे केलंच पाहिजे, हे नाही केलं तर आपलं आयुष्य काहीच नाही असं त्यांना वाटत राहतं. आणि एका पॉईंटला ते चॅलेंज मिळतं त्यांना की तुम्ही सुसाईड करा, आणि त्यावेळी मुलं सुसाईड करतात. आणि अशा केसेस आपल्याकडे खूप झालेल्या आहेत यंदा. आणि हा विषय एकदमच रिसेंट आहे, म्हणजे मुलांच्या आयुष्यात गेम आणि हा आत्महत्या करणं किंवा सुसाईड करणं हे आता खूप म्हणजे असं एकदम काय म्हणतात त्याला साधं झालेलं आहे, एकदम सहज, की आत्महत्या करणं म्हणजे काय मोठे विषय नाही, आपण करू शकतो सहज असं सगळ्यांना वाटतं. मग ह्यातून आम्हाला ती जागरूकता द्यायची आहे की मोबाईल हा पूर्ण तुमचं आयुष्य नाही आहे. तुम्ही आयुष्यात अजून खूप काही गोष्टी करू शकतात ज्याचा तुम्हाला आयुष्यात पुढे फायदा होऊ शकतो. मोबाईल ही काळाची गरज आहे हे मान्य आहे, पण त्याचा वापर करणं कितपत करणं हे आपल्या हातात आहे. आता सध्याच्या पालकांची सुद्धा ह्यामध्ये थोडी चूक आहे असं मी म्हणेन, कारण पालक लहानपणापासूनच मुलांना मोबाईलची सवय लावतात. जसं की लहान मुलगा असला की तो घरात जेवत नसेल किंवा रडायला लागला की त्याला पहिला फोन दाखवला जातो. हे आपण कुठेतरी बंद करणं गरजेचं आहे. आणि ही सुरुवात आत्तापासून आपण केली ना तर पुढे मुलांना त्याची सवय लागणार नाही की काही झालं की मला मोबाईल पाहिजे, मला गेम खेळायचा आहे किंवा काय असेल. मुलांच्या अभ्यासासाठी, शिक्षणासाठी, ज्ञानासाठी मोबाईल गरजेचा आहे. हे तंत्रज्ञान आपल्याला मिळालं आहे ते आपण काहीतरी आयुष्यात चांगलं करू ह्याच्यासाठी. याचा वापर आपण असा दुरुपयोग केला नाही पाहिजे. तर आम्हाला असं भरघोस असं यश मिळालेलंच आहे. हा आमचा पहिला प्रयोग होता आणि पहिल्या प्रयोगातच आम्हाला खूप छान यश मिळालं आहे. पण त्यावर हुरळून न जाता पुढच्या फेरीसाठी आम्ही नक्कीच त्याहून जास्त परीने कष्ट करून तयार होऊ. असे तयार होऊ की पुण्याच्या फेरीला सुद्धा आमच्याशी कोणी टक्कर म्हणजे असं त्याच जोशात आम्ही तयार होऊ आणि तिथेही जाऊन आम्ही कुडाळच्या SRM कॉलेजचा डंका नक्कीच वाजवून येऊ. असे प्रयत्न आम्ही सगळेच जण नक्की करणार आहोत. आणि आफ्टर ऑल ही एक टीम ॲक्टिव्हिटी आहे, त्यामुळे प्रत्येकाने तेवढीच मेहनत घेतली पाहिजे आणि ती प्रत्येकजण आम्ही घेणार आहोत. हो ना? सानिका, मला सांग की तुम्ही बघतोय की तुमची खूप चांगली युनिटी आहे, एक टीम एफर्टून आहे, पण हे सगळं करताना काही असे गमतीशीर प्रसंगसुद्धा घडले असतील, कारण प्रत्येक रिहर्सलच्या वेळी, कारण ती प्रोसेस खूप मजेशीर असते.
ती ॲक्च्युली नाटक सादर करण्यापेक्षा त्याची प्रोसेस खूप मजेशीर असते. तर कशा गमती जमती झाल्या, काय सांगशील एखाद्या आठवणी? मुळात आधी आमची रिहर्सल खूप धावपळीत असल्यामुळे आणि आमच्या हातात वेळ कमी असल्यामुळे आम्ही रिहर्सलवर जास्त फोकस करायचो. पण त्यातही ज्या आम्ही गमती जमती केल्या भयंकर, तर त्या खूपच होत्या. आणि त्यातली सगळ्यात आमची मोठी कीड म्हणजे आमचा तन्वी आहे. हा माणूस कधीच आयुष्यात सिरियस होऊ शकत नाही. त्याला प्रत्येक गोष्टीत फक्त मस्करीच सुचते. इव्हन आता पण ही आमची हे होत असताना या माणसाची गंमत जम्मत सुरूच आहे. याला गुदगुल्या कर, इकडून आवाज काढ. तर याबद्दल अधिक माहिती आम्हाला काय सांगशील? नमस्कार, मी तनिष तेली. तसं बघायला गेलं तर ही एकांकिकेची सुरुवात झाली गणपती उत्सवापासून. म्हणजे आम्ही जशी सुरुवात जी आमची प्रॅक्टिसची जी सुरुवात होती ती गणपती उत्सवापासून. आणि तुम्हाला माहितीच आहे की कोकणात गणेशोत्सवाला प्रथम प्राधान्य असतं. तर रिहर्सलच्या दरम्यान तुम्हाला माहिती असेल की हे सगळेच जण मला शिव्या घालतात. का तनिष वेळेवर येत नाही, पण मला मी भजनं वगैरे गणपती वगैरे तू होतास आणि त्यानंतर मग आम्ही पूर्ण फोकस केला होता की ह्याच्यावरती रिहर्सल होती, कारण आमच्या हातात कमी दिवस राहत होते. पण रिहर्सल झाल्यानंतर जी आम्ही मजा मस्ती केली, म्हणजे आता तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही इथून जाताना रेल्वे स्टेशन आम्ही जेव्हा तिकडनं आमच्या सत्कार बक्षीस वगैरे आम्हाला मिळालं, त्यानंतर आम्ही चिपळूण स्टेशनवरती आम्ही सगळेजण होतो. आमची ट्रेन येणार होती रात्री 2 वाजताची आमची ट्रेन होती. पण ती ट्रेन यायला आम्ही एअरपोर्टची चेक करतोय तर सकाळी 6चा टायमिंग आला. तर तोपर्यंत आम्ही करणार काय, तर आम्ही रेल्वे स्टेशनवर सगळेजण बसलो. तर कोणी कोणाला झोपू देत नव्हतं. म्हणजे एक जण कोण झोपला की त्याच्यावर जाऊन पाणी टाका, फुटवा. त्यानंतर आम्ही करणार काय, मग तिथे आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो. तिथे पॅसेजमध्ये एक गार्डन केलेलं होतं. तर त्या गार्डनमध्ये आम्ही सगळेजण प्रत्येकजण आपापली बाईट देत होता. त्यामुळं तिथे लोक झोपली होती. म्हणजे स्टेशनवरती जी लोक ट्रेनची वाट बघतात तिथे लोक झोपली होती. ते झोपलेल्या लोकांमध्ये आम्ही सगळेजण जाऊन असाच फेक बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी सगळ्यांची झोपमोड ठरवलं. त्यात विशेष हातभार होता जय गुडाल, अनंत पाटकर आणि असे बरीच आम्ही मजा मस्ती केलेली आहे. अजून काही असेल तर चैतन्य सातार्डेकर सांगतील. नमस्कार, मी चैतन्य सातार्डेकर. 100% काय प्रकरण आहे? 100% म्हणजे प्रत्येक वाक्यानंतर बोलणारा शब्द असा मी बोलायचो 100%. हे काम करायचं 100%. येस. तर ते पालुपत झालं. तर आम्ही सगळे गेलो. नाटक खूप छान झालं. सगळ्यांचा प्रतिसाद भेटला चांगला. गमती जमती भरपूर झाल्या. रील्स बनवले, सगळं केलं. जेवणाचं बिल पण खूप झालं. आम्ही एका दिवसापर्यंत सिरियस नव्हतो नाटकासाठी. फक्त एका मेसेजने आमची पूर्ण सिरियसनेस वाढवली. सरांचा एक मेसेज आला, आम्ही सगळे सिरियस झाले. ते पण शेवटच्या 2 दिवस सोबत. त्या दिवसापर्यंत आम्ही नाटक सिरियस घेतलं. सगळे आम्ही गमती जमती स्टेशनवरचं मला असं कळलं की केदार सरने रिहर्सल करताना किंवा एकही शिवी घातली नाही, असं झालंय का? शिव्या पडल्या, मेसेज पडले, भरपूर काय पडलं. लेख आले. पण त्यावर आम्ही सगळं महाग नाही, पण ते सिरियसली घेतलं. विचार घेतला. नाटकची प्रॅक्टिस चांगली गेली आणि आम्ही नंबर आणला. आणि आता पुढच्या वेळेस पण आम्ही पुण्याला जाऊन 100% नंबर आणला. तर आम्ही तिकडे गेलो, खूप मजा केली. येताना हॉटेलमध्ये पण बरंच काय खाल्लं. घरी जेव्हा टेम्पोने आलो, पुन्हा जायची वेळ आली तर आम्हाला ट्रेन भेटायची. म्हणजे आम्ही ट्रेन सुट्टा आम्ही ट्रेन धरली आणि आम्ही काय तिकीट काढलं नव्हतं. रिझर्वेशनमध्ये चढलो तर ह्या माणसं सांगितलं काय, आपण याच्या जनरलमध्ये बाहेर येऊया आणि रिझर्वेशन स्लीपरमध्ये जाऊन बसूया, कोण धरणार नाही, TC काय येणार नाही. तर आम्ही बसलो. मी, प्रभाकर, चैतन्य आणि निनाद एक होता आणि तनिष एक होता. आणि आम्ही सगळे उतरलो आणि परत रिझर्वेशन जाऊन स्लीपरमध्ये जाऊन बसलो. आणि आम्हाला बसलो आणि TC दिसला. आणि हे दोघं हे उसाड माणसं तिकडेच बसली TC समोर. आणि आम्ही TCला क्रॉस करून गेलो.
आणि आम्ही तिथून सुटलो आणि यांना 1000चा शॉट बसला. आणि या सगळ्यात स्पेशली थँक्यू म्हणायचं झालं तर आमचे केदार सामंत सर, ज्यांनी ही खूप छान एकांकिका दिग्दर्शित केली, लेखकाकडून लिहून घेतली आणि इतक्या कमी वेळात ती खूप छान प्रकारे बसवली आणि त्यामुळे त्यांचेही खूप खूप आभार. आम्हाला सगळ्या कॉलेजने जो काही सपोर्ट केला या एकांकिकेसाठी, नाश्ता देण्यापासून सगळा खर्च करण्यापर्यंत जो काही आम्हाला कॉलेजने खूप जास्त सपोर्ट केला आहे. आमचे कधी कधी लेक्चर्स बंक व्हायची, त्यासाठी आम्हाला प्रत्येक कॉलेज तुम्हाला आधी 4 दिवस पाठवणार आहे. हो हो ते सांग ना. हो, आधी 4 दिवस आम्हाला कॉलेज पुण्याला पाठवणार आहे, म्हणजे 4ही दिवस तिथे राहायला पाठवणार आहे. तर तेव्हा सुद्धा कॉलेज बाकीच्या एकांकिका बघण्यासाठी आणि तिथे जो काही अनुभव असतो तो घेण्यासाठी, सगळ्यांच्या रंगीत तालीम आणि बाकी तिथे जे काही होतं ते सगळं बघण्यासाठी कॉलेज आम्हाला 4 दिवस पुण्याला पाठवणार आहे. ही पुण्याची फेरी 26 ते 29 डिसेंबरला होणार आहे आणि त्यासाठी कॉलेज आम्हाला भरपूर सपोर्ट करतच आहे. सगळे प्राचार्य, आमच्या कल्चरलचे हेड भास्कर सर, वालावलकर सर खूप आम्हाला सपोर्ट करतात. त्यामुळे त्याही सगळ्यांचे खूप जास्त आभार, कारण त्यांच्या सपोर्टमुळेच आम्ही हे सगळं यश प्राप्त करू शकलो आणि सगळे आमच्या टीमची, कारण आम्ही एकत्रित असल्यामुळेच हे सगळ्यांचं यश आहे. तर असेच आम्ही एकत्रित राहून सगळ्या स्पर्धांना उतरवून भरपूर असं यश मिळवून आमच्या SRM कॉलेजचं नाव आणखीन वर नेण्याचं काम नक्की करणार आहोत. त्यामुळे 3 cheers फॉर ऑफलाईन टीम. हिप हिप हुर्रे!